विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी एनसीपी तर्फे आंदोलन सुरू आहे वाशी येथील आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे विविध कार्यकर्ते असतील शशिकांत शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, खरं तर नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशासाठी आंदोलन आहे? आज देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी हुकुमशाहीच्या विरोधातला लढा सुरू झालेला आहे. आम्हाला आनंद आहे की देशातला युवा वर्ग, आज इथे सुद्धा नवी मुंबईचा युवा वर्ग हळूहळू या असलेल्या युवकांमध्ये आणि जनतेमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटली जाते आहे. 20 दिवसापासून जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना आत्महत्या करायला लागणाऱ्या नीटच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये उद्रेक झाला. 20 दिवसानंतर सुद्धा त्याची दखल घेतली नाही. आंदोलनं झाली. शेवटी आंदोलन चिरडण्यासाठी त्या ठिकाणी सोनम वांगचुकला या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. मला वाटतं की ही लढाई जी आहे आता ही तीव्र होईल. देशामध्ये एक बदलाची क्रांती होईल. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून युवक वर्ग आल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. ही कुठली लोकशाही आहे? लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार नाही. जर त्या असलेल्या आंदोलनाला काठी मारण्यात येते, लाठीचार्ज केला जातो. मला वाटतं की आता हे आंदोलन मी सगळ्या तुमच्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेला विनंती करेल, अभी नाही तो कभी नाही. आता तुम्हाला ही लढाई करावी लागेल, याची तीव्रता वाढवायला लागेल, सरकारला झुकवावं लागेल. जे सरकार आमच्या विरुद्ध कोण करत असेल तर ते त्यात दखल घेत नाही, दडपण्याचा प्रयत्न होतोय, त्याच्या विरोधातली लढाई करावं लागेल. म्हणून आम्ही पाठिंबा देण्यासाठी नुसती महाराष्ट्रातल्या नवी मुंबईच्या जनतेचा पाठिंबा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निदर्शनं करतोय. त्याच्यासाठी आम्ही इथे उतरलेलो आहोत. ज्या प्रकारे जंतर मंतर मध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागतंय, आंदोलकांना पोलीस जबरदस्ती गाडीमध्ये घेऊन जात आहेत, कुठे लोकशाही दाबण्याचा प्रयत्न आहे? 100% इतर राष्ट्राची तुलना केली तर तशाच प्रकारचा प्रकार इथे आंदोलन दडपण्यासाठी होतो. आणि हे मला कल्पना होती, सगळ्या जनतेला सुद्धा कल्पना होती की हे आंदोलन चिरडलं जाईल, पण आवाज दबला जात नाही. आवाज तुम्ही किती दडपण्याचा प्रयत्न केला, एक दिवस हा युवा वर्ग पूर्णपणे देशामध्ये क्रांती करेल आणि हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवेल. तुमची एनसीपी एनडीए सोबत जाण्याच्या काही हालचाली आहेत? अजिबात नाही. तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. रोज चर्चा येतात, रोज उत्तर मी देतोय. अजिबात तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव एनडीएचा पण नाही, विलिनीकरणाचा पण नाही, कुठलाही प्रस्ताव नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं पण अजिबात नाही. चर्चा झाली थोडीफार? चर्चा तर होत असते. ज्या पक्षामध्ये भविष्यकाळ दिसतं तिकडे त्याची चर्चा होते का, जाणीवपूर्वक कोण चर्चा करते हे शोधावं लागेल. दोन्ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे का दोन्ही पार्टी एकत्र यावी? कार्यकर्त्यांची इच्छा, अजितदादांची पण इच्छा होती, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. हा आमचा दोष नाही. प्रतिसाद मिळाला असता तर दोन्ही पक्ष एकत्र झाल्याचं अजितदादांचं स्वप्न पूर्ण झालं असतं. परंतु आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हीच पाठी लागलाय, त्यामुळे आम्ही तो विषय स्टॉप केलेला आहे, थांबवलेला आहे. आणि आता आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिकेतून ठाम राहिलेलो. काय वाटतं कोण प्रतिसाद देत नव्हतं? त्याचा शोध आपल्या सूत्राकडून काढून घ्यावा. कुठेतरी डिलिमिटेशन बद्दल एनसीपी मध्ये दोन गट आहेत का? सुप्रिया सुळेंचं वेगळं विधान आहे, रोहित पवारांचं वेगळं? सुप्रियाताईंचं वेगळं विधान नाही आहे. सुप्रियाताई माझ्या पक्षाच्या, आमच्या पक्षाच्या या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, संसद मधल्या त्या नेत्या आहेत. दिल्लीतलं कुठली भूमिका मांडताना तो त्यांचा अधिकार आहे, कारण ते संसदमध्ये त्यांनी मागच्या वेळा ह्या बाबतीमध्ये बिलाला विरोध केला होता. आज सुद्धा बिलाच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात प्रेस घेऊन सांगितलं की या असलेल्या महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आमचा विरोध कुठे आहे की डिलिमिटेशन राजकीय होऊ नये. त्याच्या बाबतीमधला प्रस्ताव काय येतो तो बघितल्यानंतर आम्ही इंडिया आघाडीची बैठक करू आणि त्यात आम्ही निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त कोणी ट्विट केला असेल, रोहित पवारने केला असं मला सांगण्यात आलं. त्यांचा तो वैयक्तिक, लोकशाहीमध्ये आम्ही सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार दिलाय, पण पक्षाच्या माध्यमातून भूमिका होत असताना मला वाटतं की सुप्रियाताईंनी केलेले विधान हे पक्षाची अधिकृत भूमिका आहे. रोहित पवारांची जी भूमिका आता पाहायला मिळते, असं वाटतं एकटे पडलेत ते? नाही, एकटे वगैरे पडलेलं नाहीये. ते आमच्या बरोबर आम्ही सगळे एकत्र आहोत. आता आमच्यामध्ये विभाजन करू नये एवढी आमची विनंती आहे. तर आपण पाहिलं असेल डिलिमिटेशनला आमच्या कोणतीही दोन्ही पक्ष एकत्र असतात त्यांनी म्हटलं. लोकशाही मराठी नवीन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.